गणवेश वेगळा, शालेय साहित्य वेगळं, गणवेश वेगळं. बरोबर आहे. शालेय साहित्याला मी आयुक्तांना शिफारस माझी काय केली आहे की आपण जर आता शालेय साहित्य आता ऑगस्ट महिना सुरू झाला, आपण किती वेळ ती रुपयात घालवायचं तुम्ही मागच्या वेळेस आठवली आपण शालेय साहित्यामध्ये शालेय साहित्यामध्ये सगळे येतं ना, रेनकोट येतो, सगळं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं. तुमच्याकडे काही दिवसापूर्वी जायचं हे आम्हाला माहिती. मला फक्त एक गोष्ट सांगा की जो आता गणवेशाचा जो विषय चालू आहे, हा जो घोळ चालू आहे, हा कधी संपणार? का 3 वर्ष ज्याप्रमाणे आमचे विद्यार्थी महापालिका शाळेतले जुन्या आणि साध्या गणवेशामध्ये त्यांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रध्वज सलामी द्यावी लागत होती, या वर्षी पण त्यांना द्यावी लागणार आहे का? कधी हा घोळ संपणार आहे? पहिली गोष्ट सांगतो, तुमचा शिक्षण विभाग हा सबसेल प्रत्येक जी कोणती योजना राबवतो प्रत्येक योजना आतापर्यंत फेल गेलेली, ती डीबीडीची असेल नाही तर ही ई-रुपी असेल. म्हणजे काय माहितीये का, इतर विभाग महापालिकेचा सोडले का हा विभाग झोपा काढतो का? महापालिकेचा शिक्षण विभाग हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला. दुसरी गोष्ट हा जो घोळ आहे गणवेशाचा हा कधी संपणार याचं आम्हाला तुम्ही उत्तर द्या. अन्यथा आम्ही ना येत्या 7 दिवसानंतर तुम्हाला सांगतो, आज आम्ही निवेदन द्यायला लागलो सर, याच महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही तुमच्या महापालिकेमध्ये विद्यार्थ्यांची शाळा भरू साहेब. तुम्ही आयुक्तांच्याकडे पण गेला होता, मी आता तुम्हाला एक्झॅक्ट तारीख सांगू शकत नाही मी, पण आता हे जे आहेत ना लवकरात लवकर आम्ही करू. तर माझं प्लॅनिंग लवकरात लवकर स्वातंत्र्य दिनाच्या आज होईल. स्वातंत्र्य दिनाच्या आज किती तारीख आहे? 15 तारीख. 6 तारीख. किती तारीख आहे? 5 मिनिटं झालं समजा शूटिंग अलाउडच नाही ना. आता मी सही केली त्याच्यावर. मला सांगितलंय म्हणून कोणी नाही, आमच्या साहेबांना नाही, त्यांना बोललो आम्ही. कोण पात्र होते आपण बघायला लागेल इथे ऍक्च्युअली मीटिंग आणि त्यात 5 मिनिटं दर ओपन करून त्याच्याकडे जर रेडी असतील, प्रयत्न आमचा राहील 15 ऑगस्ट पर्यंत द्यायचा प्रयत्न राहील, पण नाही झालं तर या 31 ऑगस्टच्या पुढे जाणार नाही एवढं मी सांगतो. सर काय माहिती का, पहिली गोष्ट सर ऐका, आपला स्वातंत्र्य दिन असतो, 3 वर्ष विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाला प्रजासत्ताक दिनाला जुन्या कपड्यांना साध्या गणवेशातच राष्ट्रध्वजाला सलामी केली. 3 वर्ष तेच केलं. त्या शिक्षण विभागाने प्रत्येक वर्षी असंच केलं. सबसेट फेल आहे या सगळ्या गोष्टी. ते पण आम्ही तरी सांगितले ना, आणि इथं दिलं काही कुठं झाली काय त्याच्यात अजून प्रॉब्लेम असा आहे, आता पावसाळा संपत आलाय तरी अजून मुलांना रेनकोट येतो. मग ते आपण शालेय साहित्यामध्ये रेनकोट वाटतोच कशाला? माझं म्हणणं आहे ना, तुम्ही सरळ मुलांना डायरेक्टली द्या ना, टेंडर पहिल्यापासूनच काढा ना, जी पहिली प्रोसेस होती ती कम्प्लीट करा. तुम्हाला माहिती आहे पुस्तकं नाहीत सर. शाळा क्रमांक 94 ला तुम्ही फोन करून विचारा, अजून मुलांना पुस्तकं सुद्धा भेटली नाही. शालेय साहित्यामध्ये नाही येते सर. जून मध्ये शाळा चालू होते हे आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या आधी तुम्ही टेंडर का काढत नाही? आधी तुम्ही प्रक्रिया का सुरू करत नाही? आणि शिक्षण अधिकारी मुळात सगळे शिक्षण अधिकारी मी सांगतो ना तुम्हाला, हे मागचं जे झालं ना हे सगळं मान्य आहे, चुका झाल्या पण शिक्षण अधिकाऱ्यांच्या दंडाने ना 3 वर्ष शिक्षण अधिकारी तेच आहे. ते आम्ही हे करणार आहे ना, आता तुम्ही त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ना सर. करणार ना. आता तुम्हाला सांगतो, शाळा क्रमांक 94 आहे किंवा बाकीच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यात अजून शालेय पुस्तकं पण नाही दिलेली आहे. सर जाऊ द्या, 3 महिने बसून करायचं काय? मोफत शाळेत वाटपाच्या फक्त मोठ्या मोठ्या बाता महापालिकामध्ये साहेब, शाळेत जाऊन बघा, विद्यार्थी फाटी कपडे जुने कपडे घालून बसलेले असतात. आम्हाला वाईट वाटतं त्यांच्याकडे बघितलं का? माहित आहे ना, म्हणून तर माझ्याकडे दिलं ना त्याचं आणि सगळं मान्य आहे. आता मागं करून आता इथून पुढे मागच्या ज्या चुका झाल्या त्या चुका पुस्तकं तर आता ते शालेय साहित्यामध्ये नाही, पुस्तकं द्यायला काय हरकत नाही. कधीपर्यंत देतील? आता तुम्ही म्हणता पण नाही दिलेली आहेत सर. पुस्तकं जातील लांब, अजून पुस्तकं लांब गेलं जून जुलै ऑगस्ट. तुम्ही काय म्हणला ती फाईल आहे त्यांच्याकडे. पाठ्यपुस्तकाचं बोलते मी, हे शालेय साहित्यात येत नाही. पाठ्यपुस्तकं मराठीचं, इंग्रजीचं, गणिताचं जे पाठ्यपुस्तक आहे ना ते सुद्धा मिळालेलं नाही शाळांना. मुलांना अजून ते सुद्धा मिळालं नाही. शाळा क्रमांक 94च्या पालकांना विचारा, बाकीच्या पण काही ठिकाणी मिळालेलं नाही. प्रॉब्लेम मोस्टली सगळ्या शाळांचा प्रॉब्लेम आहे. शालेय पाठ्यपुस्तकं मिळत नाहीत, म्हणजे बेसिक रिक्वायरमेंट आहे ती तर भेटली पाहिजे. फक्त एका शाळेला मिळाले 2-3 काय कुणालाच मिळाले भरपूर जणांना नाही. शिक्षण विभाग मोठ्या मोठ्या बाता म्हणतात, काही करत नाही, सगळं झोपा काढलं शिक्षण विभाग. त्याचा सर्वे करून पण आम्ही देत असतो तर त्या लेखीमध्ये देतो आम्ही सर्वे करून, कोणत्या शाळेला मिळाले कोणत्या शाळेला नाही मिळाले ते. किती शाळांना दिले तर किती शाळांना दिले, शालेय पाठ्यपुस्तक दिलं काय अर्थ नाही. बरं
शासनाची जी आहे ती आपल्याकडे आलेली आहे, ती वाटप झाली का सगळ्या शाळेत? शासनाची सीबीएसई मध्ये नाही झाली का अजून? बरं, ती कधीपर्यंत होती? ती घेऊ ना फर्स्ट करून. आणि एक काम करा तुम्ही, हे जे चाललंय ना मागच्या वर्षीपासून, गणवेश आणि शालेय साहित्य सर बोलले होते, ह्याला कोण जबाबदार आहे जरा एक काढून ठेवा, क्रोनॉलॉजी कशामुळे झाली मी बोलतो सरांच्याकडे. आता हे झालं ते झालंय, सगळे आपण ते मान्य करायला पाहिजे की आपल्याला दुर्लक्ष झालं शिक्षण विभागाचं, काहीच केलं नाही. आता यांचं म्हणणं आहे की फक्त या वर्षीच नाही, गेल्या 3 वर्षापासून हेच चालू. 3 वर्षाच्या बातम्या पाठवतो सर तुम्हाला. त्या विचाराला पुढे घेऊ पाहिजे आणि आज ते संकल्प पाठवून देऊ. बरं, एबीपी पासून सगळ्यांनी लावलं 3 वर्ष कंटिन्यू. ठीक आहे, एक मी बोलतो सर. काय होतं तिकडे ते निर्णय होत नाही तर तिथं आपल्याला फेस करायला लागतं. ठीक आहे, बोलतो मी सरांच्या. आणि आपण जे वेंडर केलेत ना आता याचे गणवेशाचे, ते पात्र झाले त्यांना सांगायला लागेल आपली किती डिमांड आहे. आपण 15 ऑगस्ट पूर्वी हे करायला लागेल ते सगळं प्रक्रिया सुरू करा 15 ऑगस्टच्या आधी. हा तेच की प्रत्येकाला एवढं तुम्ही तयार ठेवायचं. तुमचं पात्र अपात्र कोण होते ते बघू नका, जो होईल त्याला एवढं लगेच दिलं पाहिजे, नाहीतर त्याला दंड देऊ आपण. प्रयत्न करू आपण 15 ऑगस्ट पर्यंत. सुनील पवार साहेब, तुमच्याकडे 4 झालाय आणि खूप हा महत्वाचा विषय विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मी बघणार ना आणि तुम्ही याच्यामध्ये सर जातीय लक्ष घालावं कसं आहे. आता मागे तुम्हाला मी ते सांगतो नंतर. ह्याचा प्रॉब्लेम काय माहितीये का, मुलांना बसायला सुद्धा तिथं बेंचेस पासून आहे ना